काय करा, शेतकऱ्याला सांगा 26 तारखेपर्यंत तुम्ही हरभरा गहू काढून घ्या. कारण की ना 26 ला तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव, धर्माबाद, तिकडे यवतमाळ, पुसद, हिंगोली पाऊस पडणारच आहे. बरं सर, सध्या सर्व गहू काढणीची सीझन चालू आहे, हरभरा काढणी चालू आहे. तरी काय करा, आणखीन 2 दिवस चान्स आहे ना. म्हणजे उद्याची 25 आणि 26 ची 4 वाजेपर्यंत. 26 ला रात्री पाऊस येणार आहे. म्हणजे अवकाळी आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये सर वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार हा, आहे? वारण पाऊस राहील आणि गारपीट विदर्भात राहणार आहे. गोंदिया वर्धाकडे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये गारपीट वगैरे नाही ना? नाही, पाऊसच येणार आहे तुम्हाला. वारण पाऊस आणि विजा राहतील. बरं, किती दिवस राहणार आहे सर पाऊस? त्याच्यानंतर ढगाळ 2 वातावरण तारखेपर्यंत केव्हा वातावरण खराब आहे. राहील? किती तारखेपर्यंत राहील सर? 2 तारखेपर्यंत. बरं. ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना हो. या माध्यमातून पण काय येणार आहे म्हणा, कन्फर्म येणार आहे पाऊस. असं? नांदेडला तर आहे, जास्त आहे थोडा. बरं. हो. नांदेड जिल्ह्यातल्या कोणकोणत्या तालुक्यामध्ये कसा पाऊस असेल सर? थोडक्यात? नांदेड, धर्माबाद, बिलोली, त्याच्यानंतर इकडं तेलंगणात पण जास्तच आहे. बरं. इकडं पुसद, यवतमाळ त्या भागात पण जास्त आहे. बरं. हो, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे. हो.